हाय फ्रेंड्स, स्वाती केपी व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आपले 25 प्रश्न पाहायला सुरुवात करतोय. तर पहा, आजचा पहिला प्रश्न आहे, मार्च 2025मध्ये भारताने 156 लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर खरेदीसाठी केलेल्या कराराचे मूल्य किती होते? तर 62,700 कोटी रुपये एवढं मूल्य होतं. पुढचा प्रश्न आहे, वेरूळ लेण्या कोणत्या प्रकारच्या खडकात कोरलेल्या आहेत? तर वेरूळ लेण्या या बेसाल्ट प्रकारच्या खडकामध्ये कोरलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, जानेवारी 2025मध्ये भारताने स्वार्म ड्रोनचा सामना करण्यासाठी डिझाईन केलेली डॅश डॅश ही पहिली स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणाली आहे. तर कोणती प्रणाली? भार्गवास्त्र ही प्रणाली आहे. पुढचा प्रश्न आहे, पिथोरा या चित्रकलेचा उगम कोणत्या राज्यात झाला? तर पिथोरा या चित्रकलेचा उगम गुजरात राज्यामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, जर दिवाणी खटल्यात सार्वजनिक महत्त्व असलेला कायद्याचा मुद्दा समाविष्ट असेल तर सर्वोच्च न्यायालय काय करेल? पुनर्निर्णयाच्या अधिकार क्षेत्राचा काय करेल? वापर करेल. पुढचा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाची स्थापना कुठे झाली? तर प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईमध्ये झालेली आपल्याला माहिती आहे. 1867मध्ये दादोबा पांडुरंग यांचे जे बंधू आहेत आत्माराम तरखडकर यांनी या प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईमध्ये 1867ला केलेली. पुढचा प्रश्न आहे, अलाहाबाद स्तंभ शिलालेख किंवा प्रयाग प्रशस्ती संस्कृतमध्ये कोणी रचला? तर हा जो ग्रंथ आहे तो हरिसेन यांनी रचलेला. पुढचा प्रश्न आहे, सॅन फ्रान्सिस्को शहरात गदर चळवळ कोणी स्थापन केली? तर सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये गदर चळवळ लाला हरदयाळ हे आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं नाव आहे, परंतु त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होते, ते होते सोहन सिंग भकना. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, 1857मध्ये कानपूर येथे झालेल्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर 1857च्या कानपूर उठावाचं नेतृत्व नानासाहेबांनी केलेलं होतं. पुढचं आहे, मे 2025मध्ये कोणत्या मंत्रालयाने भारत डायनॅमिक्स लिमिटेडकडून 500 इनवर अँटी टँक गायडेड मिसाईलची ऑर्डर देऊन खरेदी पक्की केली? तर संरक्षण मंत्रालयाने. पुढचं आहे, सूक्ष्म वित्त पुरवठ्यातील स्वयंसहायता गट प्रारूपाचा प्राथमिक उद्देश काय आहे? तर आर्थिक आणि सामाजिक क्षमतेच्या माध्यमातून ग्रामीण भारतातील गरिबीचं निर्मूलन करणे हे याचं उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, अति चलनवाढ अनुभवणाऱ्या देशात त्या देशाच्या चलनाच्या मूल्यावर काय परिणाम होतो? तर अवमूल्यन होत असतं. पुढचा आहे, वनस्पती परिस्थितिकीत मायकोरायझल बुरशीची भूमिका काय असते? तर वनस्पतींद्वारे पोषक तत्वांचं शोषण सुलभ करण्याची भूमिका असते. पुढचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रातील कोणी किंवा कोणत्या समाजसुधारकांनी अस्पृश्यतेविरुद्ध सक्रियपणे कार्य केले आणि उपेक्षित समुदायांची परिस्थिती सुधारण्यासाठी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली? तर डॉक्टर B.R. आंबेडकर. आता हा एवढा इझी प्रश्न आहे, परंतु केवढा मोठा करून विचारतं TCS आणि आपल्याला थोडंसं गोंधळात पाडण्याचा प्रयत्न करतं, परंतु हरकत नाही. अगदी सोपा प्रश्न होता. बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणी केली? डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी. पुढचा प्रश्न आहे, अखिल भारतीय काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनात 1942 साली महात्मा गांधींनी कोणते आंदोलन सुरू केले? तर 1942ला आपल्याला माहिती आहे भारत छोडो हे जे आंदोलन आहे ते महात्मा गांधींनी सुरू केलं होतं. पुढचं आहे, चाफेकर बंधू दामोदर आणि बाळकृष्ण जुलमी ब्रिटिश राजवटीचा निषेध म्हणून 1897मध्ये पुण्यात झालेल्या एका हत्येत सामील होते. तर त्यांचे लक्ष्य कोण होतं? त्यांची हत्या केलेली आपल्याला माहिती आहे. पुढचं आहे, अभंग आणि भक्ती काव्यासाठी व विठ्ठल भक्तीचे महत्त्व विशद करण्यासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील 17व्या शतकातील संत किंवा संत कवी? तर संत तुकाराम हे 17व्या शतकातील विठ्ठल भक्त आणि त्यांनी संत काव्यसुद्धा बरीचशी रचलेली आहेत, अभंग वगैरे आपल्याला माहिती आहे. पुढचा आहे, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेत धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या वर्षी समाविष्ट झाला? तर धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे तो राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये 1976ला समाविष्ट करण्यात आलेला आहे. पुढचा आहे, 86व्या घटनादुरुस्ती अन्वये. तर ही घटनादुरुस्ती केव्हा झाली? 2002ला. राज्यघटनेत कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले? तर 6 ते 14 वर्षापर्यंतची किंवा वर्षादरम्यानची जी बालके आहेत त्यांना त्यांच्या स्वतःच्या पालकांनी स्वतः त्यांना शिक्षणाची संधी देणे कर्तव्य आहे ते यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. पुढचं आहे, भारतातील नगरपालिकांना घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे देण्यात आलेला आहे? तर 74व्या घटनादुरुस्तीनुसार 1992ची ही घटनादुरुस्ती आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील डॅश डॅश या कलमाने उच्च न्यायालयाला प्राधिलेख लागू करण्याचा अधिकार आहे? तर कलम 226 अन्वये आहे.
नेक्स्ट आहे भगवान महावीरांच्या शिकवणींचा समावेश असलेले जैन साहित्य काय म्हणून ओळखले जाते? तर पहा, आगम म्हणून ओळखले जाते. पुढचं आहे हैदराबाद राज्याचा संस्थापक कोण होता? तर असफ जाह. पुढचं आहे देशातील पाणथळ प्रदेश किती वर्गवारीत विभागले गेले आहेत? तर देशातील जे पाणथळ प्रदेश आहेत ते एकूण 8 वर्गवारीमध्ये विभागले गेलेले आहेत. आणि आत्ता 2025मध्ये या पाणथळ क्षेत्रांची संख्या किती झालेली आहे? 91 झालेली आहे. 2024मध्ये हाच आकडा 89 एवढा होता. ठीक आहे. आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न पहा, खो खो खेळाची सुरुवात कोणत्या देशातून झाली? तर खो खोचा उगम हा आपल्या भारतामध्ये झालेला आहे आणि आत्ता नुकतीच 2025मध्ये खो खोची पहिलीच वर्ल्ड कप विश्वचषक स्पर्धा जी आहे ती पार पडलेली आहे. आणि भारतीय जे संघ होते दोन्हीही महिला आणि पुरुषांचे, ते दोन्हीही संघ नेपाळच्या संघांना हरवून विश्वविजेते झालेले आहेत. आणि तर आजचा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेलच, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.